नमस्कार, सुप्रभात. मी आकांक्षा जावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा. सकाळचे 6 वाजतायत आणि या बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्समधून. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची आज सकाळी 10 वाजता नाशिकमध्ये पत्रकार परिषद. व्हायरल व्हिडिओनंतर कोकाटे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. माणिकराव कोकाटेंचे आणखी 2 व्हिडिओ समोर. जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केले व्हिडिओ. कोकाटे जाहिरात स्किप करत नव्हते, रमीच खेळत होते, आव्हाडांचा आरोप. पदाचं गांभीर्य मंत्र्यांना नाही, त्यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे. व्हायरल व्हिडिओनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची मागणी. अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात अकोल्यात छावा संघटना आक्रमक. सूरज चव्हाण विरोधात घोषणाबाजी देत रास्ता रोको. सूरज चव्हाणवर कारवाई करण्याची मागणी. परभणीत सूरज चव्हाण यांच्या विरोधात मराठा संघटना आक्रमक. सूरज चव्हाण यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून केला मारहाण प्रकरणाचा निषेध. हिंगोलीच्या सेनगावमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात आंदोलन. गळ्यात पत्त्यांच्या माळा घालून पत्ते उधळत केला निषेध. कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेऊन सूरज चव्हाणांवर कारवाई करण्याची ही मागणी. सूरज चव्हाण यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ छावा संघटनेचं आंदोलन. धर्मबाद तहसील कार्यालयात चक्क पत्त्याचा डाव मांडला. तटकरे यांच्या सांगण्यावरून मारहाण तसंच 307 अंतर्गत गुन्हा दाखल करून मकोका लावण्याचीही जोरदार मागणी. गाडगे यांचा जबाब. पुन्हा नोंदवण्याची गरज. जरांगे पाटील यांनी उपस्थित केला रक्तपाताचा सवाल. महाराष्ट्रात ऑनलाईन रमी, पोकर आणि तत्सम जुगार वजा गेम्स किंवा ॲप्सवर बंदी घाला. ठाकरे सेनेचे नेते अखिल चित्रे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे निवेदनाद्वारे मागणी. त्रिभाषा सूत्रावर केंद्र सरकारकडून भूमिका जाहीर. माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत 3 भाषा शिकायच्या. यापैकी 2 भाषा या भारतीय असाव्यात. केंद्र सरकारचा निर्णय. तर कोणत्या 3 भाषा शिकवण्याचा हा निर्णय राज्याचा असेल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीबीएसई शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं बंधनकारक, तर ऑडिओ आणि व्हिज्युअली रेकॉर्डिंगची सुविधा असणं आवश्यक असल्याची माहिती. 2006चं मुंबई लोकल साखळी स्फोट प्रकरण. निकालाचं सरकारी वकिलांशी चर्चा करून विश्लेषण ऐकून निर्णय घेणार. तपास करणाऱ्या एटीएसची प्रतिक्रिया. तर निकालाविरोधात एटीएस सुप्रीम कोर्टात जाणार. 2006च्या बॉम्बस्फोट प्रकरणात एटीएसनं माफी मागावी. असदुद्दीन ओवेसींची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. बॉम्बस्फोट प्रकरणातील खऱ्या आरोपींना शोधलं पाहिजे, ओवेसींची मागणी. 2006च्या मुंबई बॉम्बस्फोटातील 2 आरोपींची नागपूर कारागृहातून सुटका. आरोपी एहतेशाम कतुबुद्दीन सिद्दीकी आणि मोहम्मद अली आलम शेख यांची तुरुंगातून सुटका. 2006च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील निर्दोष मुक्तता झालेल्या मुजाम्मिल अत्ताऊर रहमान शेखची नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून सुटका. न्याय मिळाला याचा आनंद. कारागृहातून बाहेर आल्यानंतर आरोपीची पहिली प्रतिक्रिया. बॉम्बस्फोट पीडितांना सोबत घेऊन सोमय्या मंत्रालयात. अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल यांच्यासोबत बैठक. सुप्रीम कोर्टात जाणार असं फडणवीसांचं आश्वासन. प्रफुल्ल लोढाच्या कुटुंबियांनी गिरीश महाजनांची भेट घेतली. महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानी भेट घेतली. भेट झाल्याच्या वृत्ताला गिरीश महाजनांकडून देखील दुजोरा. विधानभवनातील हाणामारी प्रकरणी नितीन देशमुख आणि सर्जेराव टकलेला जामीन. नितीन देशमुख आव्हाडांचा तर सर्जेराव टकले पडळकरांचा कार्यकर्ता. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना दिलासा. उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा मागे. पोलिसांनी दाखल केला सी समरी रिपोर्ट. केस बंद करण्यासाठी पोलिसांकडून कोर्टात अर्ज. पुणे पालिकेतील गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीच्या बैठकीत गोंधळ. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर यांच्या समोर गोंधळ. पुणे महानगरपालिका आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त नागरिक बैठकीत बोलावले असल्यामुळे हा गोंधळ झाला. पुणे महापालिकेत गणेश मंडळाचे अध्यक्ष, पोलीस प्रशासन आणि महापालिका यंत्रणांची एकत्रित बैठक.
मानाच्या गणपतींची मिरवणूक 4 पर्यंत संपवावी, तसंच कोयता घेऊन फिरणाऱ्या टोळ्यांवर लक्ष ठेवा, गणेश मंडळांची मागणी. मनोज जरांगेंनी बीडमधील महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली. भेटीदरम्यान जरांगेंकडून मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना फोन. महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणाची चौकशी वेगाने करा, जरांगेंची मागणी. महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी 25 जुलैला एसआयटी स्थापन करा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करणार, मनोज जरांगेंचा इशारा. मनोज जरांगेंच्या पाठपुराव्यामुळे महादेव मुंडे हत्या प्रकरणाला गती येणार, महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचं वक्तव्य. अंमली पदार्थांचे धुळ्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर गँगशी संबंध, माजी आमदार अनिल गोटे यांचा गंभीर आरोप. नाशिकमध्ये गेल्या 15 दिवसांपासून महाराष्ट्र रोजंदारी कर्मचाऱ्यांचं बिऱ्हाड आंदोलन, मंत्री नरहरी झिरवळ यांची आंदोलन स्थळाला भेट. बाह्य स्त्रोत भरती प्रक्रिया रद्द करावी, आंदोलनकर्त्यांची झिरवळांकडे मागणी. रायगड जिल्ह्याला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा, जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, वैभववाडी, कुडाळ या तालुक्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी, बळीराजाही सुखावला. तब्बल 20 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नांदेड शहर आणि जिल्ह्यात पावसाची हजेरी, पावसामुळे पिकांना जीवदान. वाशिमच्या कारंजा तालुक्यात 10 दिवसांनंतर जोरदार पाऊस, कोमेजलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली. चिपळूण कराड मार्गावरील कुंभारली घाटात दरड कोसळली, सोनपात्र परिसरात डोंगराची माती मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आली आहे. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती खचली, त्यामुळे भराव खचण्याचा धोकाही वाढला. घाटातील संरक्षक भिंतीच्या उपाययोजनेत प्रशासनाला अपयश. धुळे जिल्ह्यात 20 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, पीक करपण्याची भीती आणि दुबार पेरणीचंही संकट. ठाण्यातील काही भागात मंगळवारी ऐवजी शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार. मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात जलवाहिनी तातडीच्या दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर पाणी कपात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर, वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार. राज्यस्तरीय वृक्षारोपणाची सुरुवात आणि खासगी कार्यक्रमांना देखील हजेरी लावणार. हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानाअंतर्गत 10 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा आज शुभारंभ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत दुपारी करणार उद्घाटन. भंडाऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून महारक्तदान शिबिराचं आयोजन. बहिरंगेश्वर मंदिरात शिबिराचं आयोजन. अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 7 मंडळांमध्ये महारक्तदान शिबिर. बडनेरा अंबा विद्यापीठ, गाडगे नगरसह विविध ठिकाणी आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नायक कॉफी टेबल पुस्तकाचं आज प्रकाशन. राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि गिरीश महाजनांची उपस्थिती. सकाळी 10:30 वाजता हा सोहळा पार पडणार. सिंधुदुर्गच्या वैभववाडीतील नापणे धबधब्यावर राज्यातील पहिला काचेचा पूल. पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते आज होणार उद्घाटन. पुलाची दिशा चुकल्याच्या कारणास्तव बीडमधील रेल्वे लोहमार्गावरील 3.25 कोटी रुपयांचा पूल अखेर पाडण्यात आलाय. मात्र या प्रकरणामुळे 3.25 कोटी रुपयांचा अक्षरशः चुराडा झालाय. बीडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून खड्ड्यातील पाण्यात पुलांची उधळण करत निषेध आंदोलन, तर खड्ड्याला पालकमंत्री अजित पवारांचं नाव देत जोरदार घोषणाबाजी. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंब, ड्रॅगन फ्रूट आणि टोमॅटोच्या लिलावाचा शुभारंभ. डाळिंबाला सरासरी 2,500 रुपये प्रति क्रेट, ड्रॅगन फ्रूटला सरासरी 1,900 रुपये प्रति क्रेट, तर टोमॅटोला सरासरी 1,500 रुपये प्रति क्रेट असा दर. भाजप नेते किरीट सोमय्या यांची खारघर पोलीस स्टेशनला भेट. विविध धार्मिक स्थळांवरील अवैध भोंगे उतरवण्याची मागणी केली. मंत्री छगन भुजबळांकडून नाशिकच्या द्वारका सर्कल परिसरातील भुयारी मार्गाची पाहणी. याआधी द्वारका सर्कल हटवत होणारी वाहतूक टाळण्यासाठी भुजबळांनी पुढाकार घेतला होता.
आमदार जितेंद्र आव्हाडांकडून ठाण्यातील येऊर परिसरातील अनधिकृत बांधकामांचा आढावा. येऊरच्या जंगलातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात आव्हाडांनी पावसाळी अधिवेशनात मांडली होती लक्षवेधी. साताऱ्यातील राजवाडामध्ये जनावरांच्या जुन्या दवाखान्याच्या जागेवर होणार पालिकेची अद्ययावत 3 मजली इमारत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून जागेची मागणी. चंद्रपुरातील रामबाग मैदानावर यापुढे कोणतेही बांधकाम झाल्यास अधिकाऱ्यांची गाढवावरून धिंड काढणार. आमदार किशोर जोरगेवार यांचा इशारा. रामबाग मैदानावर नवीन जिल्हा परिषद इमारत बांधणार असल्यानं जोरगेवार यांच्याकडून जागेची पाहणी. बीडच्या विशेष न्यायालयात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी. निर्दोष मुक्ततेचा अर्ज फेटाळला जावा अशी अपेक्षा. धनंजय देशमुख उज्ज्वल निकमांसोबत चर्चा करणार. अंजली दमनिया यांची पत्रकार परिषद. सूरज चव्हाण यांच्या अटकेची मागणी करणार. शिरसाट आणि कोकाटे यांचे व्हिडिओ. योगेश कदमांवर बारबाला नाचवण्याचा आरोप. या सगळ्या संदर्भात पत्रकार परिषद. मुंबईत शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात येणार असून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जाणार. मुंबईतील कलेक्टर ऑफिससमोर आंदोलन करणार असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात येणार. अनिल परब विरुद्ध योगेश कदम वाद पेटला. वाळू चोरीचे आरोप फेटाळले. पुरावा मिळाल्यास राजीनामा देईन, योगेश कदमांचा दावा. परब हक्कभंग आणावा, रेकॉर्डिंग हटवण्याचीही मागणी. गिरीश महाजनांचं खडसेंना प्रत्युत्तर. मुलाच्या मृत्यूची चौकशी करायची का? खडसे डोक्याने बिघडले, खालच्या पातळीवर जाणार नाही. महाजनांचा टोला. लोढा प्रकरणी ही चौकशी सुरू. मुंबई गोवा महामार्गावर नितीन सरदेसाईंचा संताप. 14 वर्षांपासून काम रखडलेलं. पावसात रस्त्यांची बिकट अवस्था. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत साधला सरकारवर निशाणा. कोल्हापूर महापालिकेतील 85 लाखांचा ड्रेनेज घोटाळा झाल्याचा सत्यजित कदम यांचा आरोप. ड्रेनेजच्या बिलांवर अनेक संशयास्पद स्वाक्षऱ्या असून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे हा घोटाळा झाल्याचा आरोप. मुंबईत नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन आणि IIT मुंबई यांच्यात सामंजस्य करार. कराराअंतर्गत मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात सहभागी तरुणांना विशेष अभ्यासक्रम प्रमाणपत्र दिलं जाणार. सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्यात सामंजस्य करार. चित्रपट, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी इच्छुक तरुण-तरुणींना गुणवत्तापूर्वक प्रशिक्षण देऊन त्यांना व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याचं काम या कराराद्वारे होणार. मुंबईच्या दादरमधील स्मशानभूमीत मानवी हाडांचा खच. मृतदेहावर अंत्यविधी व्यवस्थित न झाल्यानं स्मशानभूमी परिसरात मानवी हाडं आणि सांगाडे. अंत्यविधीला येणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण. ब्लिंकिटमधून पार्सल द्यायला आलेल्या तरुणाला लिफ्टमध्ये लघुशंका केल्याचं समोर. विरार पश्चिमेच्या सीडी गुरुदेव बिल्डिंगमधील घटना. घटनेनंतर रहिवाशांकडून तरुणाला चोप. बोलिंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. मीरा भाईंदरमध्ये पायलटकडून एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार. नवघर पोलिसांकडून आरोपीला अटक. आरोपीला 1 दिवसाची पोलीस कोठडी. साताऱ्यातील बसप्पापेठ करंजे परिसरामध्ये एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावून संपवण्याचा प्रयत्न. धक्कादायक घटनेनं परिसर हादरला. साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाची जमावाकडून जोरदार धुलाई. संबंधित तरुणावर शहापुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अकोल्यात मुदतबाह्य कीटकनाशकांच्या बॉटल फोडून नव्या बॉटलमध्ये टाकत असल्याचा प्रकार समोर. गुन्हा दाखल करत 21,95,000 रुपयांचा मुदतबाह्य साठा कृषी विभागाकडून जप्त. मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला. खराब हवामानामुळे कोचीहून मुंबईत उतरलेलं विमान रनवेवर घसरलं. विमानातून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. MIDCच्या उघड्या चेंबरमध्ये पडल्यानं 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. डोंबिवलीजवळील टाटा पॉवर नाका या परिसरामधील घटना. साताऱ्यातील कराड पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात गेल्या महिनाभरात तब्बल 7 ते 8 साप सापडल्याची माहिती. स्वच्छ सर्वेक्षण देशात बाजी मारणाऱ्या पालिकेचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ.
नाशिकच्या मालेगावात नारी शक्तीचा मोर्चा. खासगी रुग्णालयात मोहम्मद अथर खुर्शीद अहमद यांना नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन हिंदू आदिवासी मुलीवर केलेल्या अत्याचाराचा केला निषेध. महिलांनी मोर्चा काढत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलं. गोंदियातील पालांदूरमध्ये नक्षल दमनविरोधी सप्ताह अंतर्गत शांतता रॅलीचं आयोजन. पोलीस मदत केंद्र आणि आश्रमशाळेच्या पुढाकारानं रॅली. विद्यार्थी आणि जवानांच्या सहभागात नक्षलवादाविरोधात जनजागृती. वाशिमच्या रिसोडमध्ये घरफोड्या करणाऱ्या दोघांना अटक. आरोपीकडून 11,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पालघरमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या साहित्याची चोरी करणारे 6 चोरटे जेरबंद. 3,20,000पेक्षा अधिक रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. नालासोपाऱ्यात पतीची निर्घृण हत्या. पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीला ठार मारून घरातच पुरलं. पोलीस तपासात उघडकीस आरोपी प्रियकराला अटक. मुंबईच्या कांदिवलीतील पार्क केलेल्या कारला अचानक भीषण आग. 15 मिनिटात आगीवर नियंत्रण. आग कशामुळे लागली यासंदर्भात अधिक तपास सुरू. अंबरनाथच्या सीएनजी पंपावर भीषण गॅस गळती. ट्रक भरताना तांत्रिक बिघाडामुळे गळती. वेळीच नियंत्रण मिळवत मोठा अनर्थ टळला. जीवितहानी व आर्थिक नुकसान नाही. बारामतीमध्ये गाडी दुरुस्ती करणाऱ्या गोदामाला आग. फलटण रोडवरील शोरूमच्या 4चाकी डेटिंग पेंडिंगच्या गोदामाला आग. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. यवतमाळच्या पुसदमधील गौळ खुर्द ग्रामपंचायतीमध्ये भारतीय सेनेतील जवानांचं ठिय्या आंदोलन. मालकीच्या जागेवर केलेलं अतिक्रमण हटवण्याची मागणी. बुलढाण्यात तडवी भील आदिवासी समाजाचा जळगाव जामोद उपविभागीय कार्यालयावर मोर्चा. धर्मांतरित आदिवासी कल्याणाच्या सवलती बंद न करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडीत रेल्वे रुळाजवळचा रस्ता बंद करण्याचा निर्णय. याविरोधात नागरिकांचं थेट रेल्वे रुळावर आंदोलन. ये जा करण्यासाठी रस्ता द्या, नंतरच रस्ता बंद करा, नागरिकांची मागणी. कोल्हापूरच्या राजाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. होर्डिंगवर चढून बाप्पाचा आगमन सोहळा पाहणाऱ्यांना पोलिसांकडून लाठीचा प्रसाद. अहिल्यानगरच्या पुणतांबा इथं कामिका एकादशी निमित्त भव्य यात्रोत्सवाचं आयोजन. योगीराज चांददेव महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. अहिल्यानगरच्या कर्जतचे आराध्य दैवत संत गोदड महाराज यांचा कामिका एकादशीला रथोत्सव. दिंड्यांमधील वारकऱ्यांनी हरिनामाचा जयघोष करत ठेका धरला. परतीच्या प्रवासाला असलेल्या गजानन महाराजांच्या पालखीचं जालना शहरात आगमन. हजारो भाविकांनी घेतलं दर्शन. तर शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडून स्वागत आणि सेवाही. अकोल्याच्या ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी. कावड यात्रेआधी भाविकांकडून राजेश्वराचा जलाभिषेक. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा प्रकृतीच्या कारणामुळे राजीनामा. तर राजीनामा देताना धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व मंत्र्यांचे आभार मानले. राज्यसभेतील व्यवसाय सल्लागार समितीची बैठक संपन्न. सरकारकडून ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याची ऑफर. पण पंतप्रधान देशात नसल्यानं पुढील आठवड्यात चर्चा होण्याची शक्यता. राज्यसभेतील खासदारांची राजनाथ सिंह यांच्या दालनात बैठक. महाभियोग प्रस्तावासाठी सर्वांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जात असून यावेळी अमित शहा, जेपी नड्डांसह अन्य नेत्यांचीही उपस्थिती. पक्षीय लढाया मतदारसंघामध्ये लढू द्या, तुमचा वापर होऊ देऊ नका. सुप्रीम कोर्टानं काढले ईडीचे वाभाडे. न्यायमूर्ती वर्मांवर महाभियोग प्रस्ताव चालवण्याचं लोकसभा अध्यक्षांना पत्र. महाभियोगाबाबतच्या पत्रावर 145 खासदारांच्या सह्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महाभियोग प्रस्ताव. 14 मार्चला न्यायमूर्ती वर्मांच्या घरातून सापडली होती 15 कोटींची रोकड. न्यायाधीश वर्मा प्रकरणात 3 सदस्यांची समिती स्थापन करणार. ही समिती आज जाहीर केली जाण्याची शक्यता. न्यायाधीश वर्मा यांना हटवण्याचा प्रस्ताव प्रथम लोकसभेत येणार. भारतीय वायुदलात 3 नवे आपाचे लढाऊ हेलिकॉप्टर दाखल होणार. जोधपूर वायुदल तळावर हे विमान तैनात असणार. एका आपाचेची किंमत तब्बल 800 कोटी रुपये. बांगलादेशच्या वायुदलाचं विमान शाळेवर कोसळलं. ढाकातील भीषण विमान दुर्घटना.
वैमानिकाचं प्रशिक्षण सुरू असताना अपघात, जवळपास 19 जणांचा मृत्यू तर 100हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती. वैष्णोदेवी मार्गावरील बाण गंगाजवळ भूस्खलन, 4 भाविक जखमी तर प्रशासनाकडून यात्रेकरूंना सावधानगिरी बाळगण्याचं आवाहन. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.